अगोदर तर सर्वांना हाय नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता दिसायलाच अतिशय सुंदर दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी आणि आपल्या रेसिपी साध्या सिंपल आणि टेस्टी आणि पटकन होणाऱ्या असतात। तर चला मग साहित्य बघू। तर इथे मी पोतीच्या पानं घेतलेल्या आहेत आणि वाटणसाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आणि बॅटर बनवण्यासाठी डाळीचं पीठ, तीळ, चिंच, सोडा आणि हळद। साहित्य तर खूप कमी आहे आणि डिश अप्रतिम। तर अगोदर तर मी वाटण वाटून घेणार आहे आणि कुठल्या पण भांड्यामध्ये डाळीचं पीठ टाकून घेत आहे आणि आता तीळ टाकत आहे। तर चला हळद टाकून घेऊ आणि जे वाटण केलं होतं आपण ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता चिंचेचं पाणी टाकून घेऊ आणि तुम्ही गुळ पण टाकू शकता। मी गुळ नाही टाकला कारण मला गुळ नाही आवडत आहे, म्हणजे गोड आळूवडी नाही आवडत। तुम्ही गुळ पण टाका कारण आळूवडीमध्ये गुळ टाकतात पण मी नाही टाकला। तर सगळं हे बॅटर छान मिक्स करून घेऊ आणि अगोदर पानाचे सगळे देठ काढून घेऊ आणि पानं स्वच्छ धुवून घेऊ। तर पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हाताच्या साहाय्याने सगळीकडे बॅटर लावून घेऊ आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर आता नवीन आहेत, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। आणि मी आळू वड्या खूप साध्या पद्धतीने बनवत आहे, गावरान पद्धतीने, म्हणजे वाटण वाटून मसाले कुठलेच वापरलेले नाही आहे। म्हणजे हिरवं वाटण वाटून आळू वड्या बनवत आहे आणि ह्या आळू वड्या गावच्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे लाल तिखट, जिरा पावडर, धनिया पावडर किंवा गरम मसाला हे कुठलेच मसाले नाही वापरले। गावरान पद्धतीने आळू वड्या बनवत आहे आज मी आणि खूप टेस्टी होतात या वड्या गावरान स्टाईलच्या। तर नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला लेअरवाली आळूवडी पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्या पानाला बॅटर लावून घ्या आणि त्याच्यावरती परत एक पान ठेवा, परत बॅटर लावून घ्या आणि नंतर मग रोल करा। तर बॅटर लावून झालेला आहे, तर रोल करून घेऊ आता पानांना। तोपर्यंत आपलं पाणी पण गरम होत आहे वाफण्यासाठी। सगळ्या पानाला अशाच पद्धतीने बॅटर लावून घेऊ। तर इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे आणि आता चाळणीला सगळीकडे तेल लावून घेऊ म्हणजे आपले पानं चिटकणार नाहीत। आता सगळे पानं चाळणीमध्ये ठेवून घेऊ आणि मस्त 20-25 मिनिटासाठी वाफवून घेऊ आणि मध्ये मध्ये तुम्ही चेक करत राहा पानं छान शिजलेत का, छान वाफवून झालेत का, कारण मी मध्ये मध्ये चेक करत होते, तुम्ही पण मध्ये मध्ये चेक करून बघा। तर वाव मस्त आपले आळूवड्याचे पानं वाफून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर आता कापून घेऊ आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा बारीक कापा। आळूवडी म्हणजे तुम्हाला मोठी आवडते की छोटी आवडते, तुम्ही तुमच्या आवडीनेच कापा। आणि हे आहे फोडणीचं साहित्य, लसूण, जिरे, कढीपत्ता आणि तीळ। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, जिरे टाकू आता आणि जिरे तडतडले की मग लसूण टाकून घेऊ आणि मस्त खमंग सुगंध सुटूपर्यंत लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे। तीळ पण टाकून घेऊ आणि आता लास्टला कढीपत्ता टाकू। तर मस्त फोडणी बनलेली आहे
आणि आता आळूवड्या टाकून घेऊ आणि मस्त हलक्या हाताने छान सगळं हे परतून घेऊ। तर ह्या आपल्या साध्या पद्धतीने आणि गावच्या पद्धतीने आळूवड्या बनून तयार आहेत।